नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी मुगाची डाळ घेतलेली आहे. 2 तासापूर्वी ही भिजत घातलेली होती आणि छान फुगलेली आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये ही डाळ टाकून दिलेली आहे. ह्या ठिकाणी एक मिरची टाकलेली, आणखीन एक मिरची आपण टाकून घेतलेली आहे. जर तुम्हाला कमी जास्त मिरची टाकायचं चालते. ह्या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे, पाव चमचा इथे कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपल्याला मिक्सरला छानची पेस्ट बनवून घ्यायचे. न पाणी टाकता आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचे. आता छान वाटण तयार झालं की ह्यामध्ये काय करायचं, आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, जे की चांगली पेस्ट बनली जाईल. ह्या ठिकाणी पाव कप इतका आपण पाणी टाकून घेतलं. 1 कप आपली ही डाळ आहे आणि पाव कप आपण पाणी टाकलेलं आहे. मस्त बॅटर तयार झालेलं आहे. एखाद्या बाउलमध्ये आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता काढून घेतल्यानंतर आपल्याला हे बॅटर जे आहे ते थोडंसं आपण ह्या ठिकाणी साईडला ठेवून देणार आहोत. दुसरी आपल्याला पूर्वतयारी करायची आहे. तर ह्या ठिकाणी टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जमल तितकं आपल्याला लहान आकारात कट करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी टोमॅटो कट करून झाला की आपण कांदा घेतलेला आहे. असे लहान आकारात मी 2 कांदे घेतलेले, ते सुद्धा आपण असेच कट करून घेणार आहे. आता ह्या ठिकाणी कांदा तर कट करून झाला की आपल्याला आणखीन काही भाज्या घ्यायच्या आहेत. आता ह्या ठिकाणी मी घेतलेली आहे काकडी. काकडीसुद्धा आपल्याला तसेच लहान आकारात कट करून घ्यायचे. आता काकडी कट करून झालं की ह्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे गाजर. आता गाजरसुद्धा कट करून झालं की आपल्याला घ्यायची थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे आपण साईडला ठेवूया. आता ह्या ठिकाणी बॅटर अगदी छान फॉर्मेट झालं. एक 10 मिनटं आपण त्याला साईडला ठेवलेलं होतं. अगदी छान फुगलेलं आहे. आता ह्या पिठापासून आपल्याला 3 पदार्थ बनवायचे आहे. आता गॅसवरती पॅन ठेवलं, थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला तेल टाकायचं, नंतर टाकायची गरज पडणार नाही. जसं की आपण नेहमी डोसा टाकतो त्या पद्धतीनंच, पण थोडंसं आपल्याला जाडसर टाकायचं आहे. 2 पळ्या इतकं मी ह्या ठिकाणी पीठ टाकलं आहे. तुम्हाला हवं तर मोठं बनवायचं तर जास्त टाकलं तरीसुद्धा चालते. अगदी पौष्टिक आणि खूप हिवाळ्यामध्ये वजनासाठी तर अगदी छान पर्याय आहे. जर तुम्ही असे एक टाईम जर मुगाचे डोसे खाल्लात तर तुम्हाला दुसरं काही खाण्याची सुद्धा गरज लागणार नाही. भरपूर विटॅमिन्स, प्रोटीन, फायबर भेटतात ह्यापासून. आता ह्या ठिकाणी आपण जे भाज्या कट करून त्या थोड्या थोड्या करून आपल्याला ह्यावरती टाकून घ्यायचे. अगदी फटाफट बनवून तयार होतात, बिलकुल मोडत नाहीत. अगदी नवीन जरी कोणी बनवतं परफेक्ट बनवून तयार होतात. जर माझ्या चॅनलवरती नवीन असलं प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता 2 मिनटाकरता आपण झाकण ठेवलेलं आहे. अगदी छान आपला डोसा म्हणजे मसाला डोसा तयार झालेला आहे, पाहू शकता. आता आपल्याला ह्या ठिकाणी मसाला डोसा तर आपला तयार झाला. आपण मसाले वगैरे कुठलेच टाकले, फक्त भाज्यावरती टाकलेले आहेत. जर तुम्हाला हवं तर ह्यावरती तुम्ही भरपूर असे मसालेसुद्धा टाकू शकता. आता ह्या ठिकाणी प्लेन डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. जसं की नेहमी आपण तांदळाच्या पिठाचे डोसे बनवतो त्याच पद्धतीनं, पण बिलकुल हा डोसा बिघडत नाही किंवा मोडत नाही. अगदी परफेक्ट डोसा खमंग बनून तयार होतो. तुम्हालासुद्धा पाहिल्यावर विश्वास बसणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण डोसा टाकून घेतलेला आहे. 2 मिनटं आपल्याला हे डोसे तर खूप लवकर बनले जातात, कारण आपण ह्यावरती भाज्या वगैरे काहीच टाकणार नाही. फक्त प्लेन आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे. या डोस्यासोबत खाण्यासाठी आपल्याला चटणी किंवा कुठलीही भाजी बनवली तरीसुद्धा चालते. अगदी पटकन निघते, बिलकुल चिकटत नाही आणि खूप छान डोसे तयार होतात. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा हा डोसा आहे. बिलकुल तेल न वापरता आपण हे कमी तेलामध्ये झटपट असे पदार्थ बनवलेत. आता चटणी तर आपण बनवलेली नाही ह्या ठिकाणी. मी ह्या ठिकाणी बटाट्याची भाजी बनवली आहे, तीच घेतलेली आहे सोबत. आणि आता ह्या ठिकाणी 2 डोसे तर आपण पाहिलेत, आणखीन एक आपल्याला डोसा म्हणजे उत्तप्पा पाहायचा आहे. आता हे कसं करायचं म्हणजे राहिलेल्या शिल्लक पिठामध्ये आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत ते भाज्या आपण ह्यात टाकून देणार आहोत. आता हा डोसा तर मी टेस्ट करून पाहणार आहे. अगदी छान झालेला आहे आणि तुम्हाला लगेचच दुसरा डोसा सुद्धा मी लगेच दाखवेन. सर्व डोशाची टेस्ट करून पाहिले, अगदी छान डोसे बनून तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर तुम्हाला आणखीन एक फास्टमध्ये कमी वेळामध्ये झटपट हा उत्तप्पा आपण बनवू शकतो. मिक्स आपल्याला पिठामध्ये ज्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या भाज्या टाकायच्या आहे आणि फक्त त्यावरती असं आपण पळीने टाकून घेणार आहोत. टाकल्यानंतर अगदी छान पटकन हा उत्तप्पा बनला जातो आणि जास्त आपल्याला भाजी, चटणी वगैरे काहीही करण्याची गरज पडत नाही. जर तुम्हाला खूप चटपटीत बनवायचं असेल तर ह्यावरून आणखीन तुम्ही मसाला टाकलात तरीसुद्धा चालते. 1-2 मिनिट आपण झाकण ठेवलेलं आहे. अगदी छान पटकन आपला हा उत्तप्पा निघतो, पाहू शकता. या ठिकाणी बिलकुल चिकटत नाही आणि खाण्यासाठी झणझणीत आपला हा उत्तप्पा तयार झाला आहे. तुम्हाला हा उत्तप्पा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर पुढची रेसिपी पाहूया. करून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचे. आता ह्या ठिकाणी सुरुवातीला आता असंच आपण हे मिक्सरला काढून घेणार आहोत.
आता ह्या ठिकाणी थोडंसं दरदरीत वाटण तयार झालेलं आहे. आता ह्यात थोडंसं आपल्याला एक अर्धी वाटी इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता पाणी टाकल्या छानपैकी एक पेस्ट तयार झालेली आहे. आता ह्यामध्ये काय करायचं आहे, मुगाची डाळ जी आहे ती 1 तासापूर्वी मी भिजत ठेवलेली होती. अर्धी वाटी इतकी ही मुगाची डाळ घेतलेली, अख्खे मूग घेतलं तरीसुद्धा चालते. आता 2 ते 3 चमचे इतकं ह्या ठिकाणी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ टाकलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी रवा घेतलेला आहे. लहान आकारातला घ्या, मोठ्या आकारातला घ्या, कुठलाही घ्या. 1 वाटी इतका रवा टाकलेला आहे आणि 2 चमचे इतकं दही टाकून घेतलेलं आहे. आता आणखीन आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता इथे छान एक पेस्ट तयार झालेली आहे. आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. तर अशाच पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी ताजी अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, कांदा टाकून घेतलेला आहे, हिरवी मिरची पेस्ट टाकून घेतलेली आहे, लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालते. मीठ टाकून घेतलं. मीठ थोडंसं कमी टाकलं आहे कारण मिरचीमध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेतलेलं होतं. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपण पातळ कशामुळे ठेवलं आहे की आपल्याला ह्याचा उत्तप्पा टाकून घ्यायचा आहे. जर तुम्हाला आप्पे बनवायचे असतील तर थोडंसं घट्ट ठेवलं तरीसुद्धा चालते. अगदी छान आप्पेसुद्धा अगदी मस्त तयार होतात. आता ह्या ठिकाणी तव्याला थोडंसं आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता जसं जाड पातळ आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ह्या ठिकाणी टाकून तयार करून घ्यायचे. अगदी छान खमंग खाण्यासाठी पौष्टिक आणि झटपट बनवता येणारा पदार्थ आहे. तुम्हाला जेव्हा उत्तप्पा खायचा तेव्हा तुम्ही लगेच हा उत्तप्पा बनवू शकतो. बिलकुल वेळ लागत नाही कारण आपल्याला रात्रभर तांदूळ आणि डाळ भिजत घालायची गरज पडणार नाही. अशा पद्धतीचं पीठ केलं तर आपण इन्स्टंट 1 तासामध्ये आपण हे उत्तप्पा बनवून खाऊ शकतो. अगदी छान खमंग खाण्यासाठी. आता ह्या ठिकाणी एक साईड आपल्याला उलटून टाकून भाजून घ्यायचे. बिलकुल आपण ह्या ठिकाणी तेल टाकलेलं नाही. वाव, मस्त तयार झालेलं आहे. अगदी छान वासावरून तर खाण्यासाठी उत्सुक आहे मी. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमचे उत्तप्पा कसं झालं आहे. आता ह्या ठिकाणी सोबत खाण्यासाठी मी चटणी बनवली आहे. तुम्ही दही घेतलं तरीसुद्धा चालते किंवा चटणी बनवा. अगदी पौष्टिक आणि खमंग आपला हा उत्तप्पा तयार झालेला आहे. तुम्हाला हा उत्तप्पा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. इथे एक आपण बटाटा घेतलेला आहे, त्यावरचे आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी पूर्ण आपण जी साल आहे ती काढून घेतलेली आहे. काय आपण ह्या ठिकाणी दुसरी आपण ह्या ठिकाणी भाज्या घेतलेल्या आहेत ते आपल्याला नंतर कट करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी पूर्ण बटाटा जो आहे तो आपला चिरून झालेला आहे. तर ह्या ठिकाणी चिरून झाल्यानंतर जसं की नेहमी आपण लहान आकारात कट करतो त्या पद्धतीनेच किंवा छोटे मोठे काप केला तरीसुद्धा चालतात. तर ह्या ठिकाणी आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जसं की नेहमी आपण वेगवेगळे नाश्ते बनवतो, हे जसं की पोहे, उपमा, खवा, आपण दररोज तेच नाश्ते म्हणले की बोर होतात आणि काहीतरी हेल्दी खायचं असेल तर असं काहीतरी बनवा. नेहमी तर बनवतोच पण अगदी सोप्या पद्धतीनं आणि सहज कोणालाही बनवता येणार आहे. आता ह्या ठिकाणी बटाटा जो आहे तो आपला पूर्ण कट करून झालेला आहे. आता ह्या ठिकाणी बटाटा कट करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच पाण्यामध्ये ठेवायचे. ह्या ठिकाणी वाटी घेतली, त्या वाटीमध्ये आपण टाकून त्यात पाणी टाकून आपण साईडला ठेवून देणार आहोत. आता लागणार आहे आपल्याला कांदासुद्धा आता आपल्याला असं नेहमीप्रमाणेच लहान आकारात कट करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी फटाफट कांदा कट करून घेईन. आता टोमॅटो घेतले, टोमॅटोसुद्धा आपल्याला तसंच कट करून घ्यायचे. टोमॅटो कट करून झालं की ह्या ठिकाणी घेतलेल्या आहेत 2 मिरच्यासुद्धा आपण कट करून घेतलेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी आता आपण घेतलेली आहे ताजी अशी पात घेतलेली कांद्याची. नाही घेतली तरीसुद्धा चालते पण घ्या असेल तर टेस्ट खूप छान येते. आता ह्या ठिकाणी लहान आपण पातसुद्धा कट करून घेतलेली आहे. लगेचच घ्यायचं आहे आपल्याला ताजी अशी कोथिंबीर घ्यायचे. अगदी ताजी आपण कोथिंबीर घेतली तीसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं आपण कट करून घेतलेले आहे. इतके साहित्य आपलं ह्या ठिकाणी कट करून झालेलं आहे. तर आपल्याला कुठला पदार्थ पाहिजे आहे त्याला पाहूया. आता ह्या ठिकाणी कढई घेतलेली, कढईमध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे. जिरे आणि मोहरी छान तडतडले की त्यामध्ये
सुरुवातीला आपल्याला कांदा न टाकता आपण ह्या ठिकाणी बटाटा टाकून घेतलेला आहे. बटाटा इतका तळून घ्यायचा आहे की त्याचा रंग बदलला जाईल, थोडासा लालसर होईल आणि छान टेस्टला पण सुद्धा अगदी छान चविष्ट तयार होतो. तर ह्या ठिकाणी आपल्याला 2 मिनटं छान आपला बटाटा लालसर होऊ द्यायचा आहे. आता पाहू शकता ह्या ठिकाणी छान लालसर होत आहे, अगदी छान कुरकुरीतसुद्धा झालेला आहे. तर अशा पद्धतीने इतकं लालसर झालं की आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचं लगेचच आपण ह्या ठिकाणी कांदा टाकून देणार आहोत. कांदा सुद्धा आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं. बटाटा सुरुवातीला टाकलेला आहे, जे की नंतरचं टाकला तर कच्चा राहिला जाईल, कांदा तळायला वेळ लागत नाही, त्यामुळे आपण सुरुवातीला बटाटा टाकून घेतलेला आहे. आता कांदासुद्धा छान तळले, त्यामध्ये ताजा असा आपण ह्या ठिकाणी कढीपत्ता घेतलेला आहे, तो सुद्धा टाकून दिलेला आहे. आता कढीपत्ता टाकून झाल्यानंतर आता ह्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो, जे आपण कट करून घेतलेले आहेत. मिरची आणि आपण ह्या ठिकाणी टोमॅटो टाकून घेतलेला आहे. आता सर्व जिन्नस 2 मिनिटाकरता आपल्याला असंच परतवून घ्यायचं. छान शिजले जातील, अगदी छान आपल्या भाज्या ज्या आहेत ते छान फ्राय झाल्या. तुम्हाला जर आणखी कुठल्या भाज्या ह्यात टाकायच्या असेल तर टाकू शकता. आता ह्या ठिकाणी आपण रात्रभरासाठी अगोदर भिजत घातलेले कडधान्य होते आणि त्याला थोडेसे मोडसुद्धा आलेले आहेत, मिक्स कडधान्य आहेत. आता ह्यात आपण हे टाकून घेणार आहोत, किंवा तुम्ही नुसती मटकी किंवा नुसती मूग किंवा चणासुद्धा घेऊ शकता. ह्या ठिकाणी मिक्स घेतलेला आहे. लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा, अर्धा पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे. लाल तिखट मीठ आपल्या कॉर्ननुसार आपल्याला कमी जास्त घ्यायचे. आता सर्व मसाले जे आहेत आपण जास्त ह्या ठिकाणी मसाले टाकले, फक्त बेसिक जे आपण टाकतो तेच टाकलेले आहेत. तुम्हाला जर आणखीन जास्त टाकायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. आता सकाळच्या काही गडबडीने तुम्हाला अगदी छान पर्याय मस्त नाश्ता आहे, नक्की ट्राय करा. नेहमी तर आपण उसळही बनवतोच, बटाटा टाकल्यामुळे चव अगदी छान येते, काहीतरी नवीन खाण्यासाठी छान टेस्टला अप्रतिम आहे, नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, थोडंसं परतावून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित परतून झालं की आपल्याला खाण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यायचे. अगदी छान गरम गरम खाण्यासाठी अगदी पोटभरीचा नाश्ता आहे आणि हेल्दी पण आहे. एकदा आठवड्यातून केलं तर सर्वांनाच आवडेल, नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि टेस्ट करून पाहायचं की कसं झालं आहे ते. आता वरती थोडीशी कोथिंबीर टाकले, खाण्यासाठी आपला हेल्दी नाश्ता तयार झाला आहे. तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला नक्की कमेंट व चॅनलवरती नसेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला स्पेशल हेल्दी आणि पौष्टिक. हिवाळ्यामध्ये हेल्दी सीझन असल्यामुळे खूप लवकर वेट वाढत असतं, त्यामुळे आपल्या वेट लॉस रेसिपी आज पाहायचे अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट आणि सहज कोणालाही बनवता येणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण 1 तासापूर्वी तांदूळ भिजत ठेवले होते आणि रात्रभरासाठी आपण मूग भिजत ठेवलेले आहेत. छान मूग फुगलेले आहेत, थोडीशी मोडसुद्धा आलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यात आपण टाकून दिलेलं आहे. त्यामधलं तांदळातलं पाणी काढलं, मुगामधलं पाणी काढलं आणि आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे, पाव चमचा आपण इतकं मीठ टाकलेलं आहे. मीठ आणि मिरची आपल्या काउंटनुसार आपल्याला कमी जास्त करायचे. ह्या ठिकाणी मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालते. आता ज्या वाटीमध्ये आपण तांदूळ भिजत ठेवतो, थोडेसे तांदूळ चिटकलेले असल्यामुळे त्याच वाटीमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी इतकं पाणी टाकून आपण छान ती बारीक एक वाटण तयार करून घेतले. पाहू शकता ह्या ठिकाणी जर तुम्हाला खूप पातळ आणि कुरकुरीत हवं असेल तर थोडंसं आणखीन पाणी टाका आणि छान आपले जसे मीडियम आपण जेव्हा जसे बनवतो डोसे त्या पद्धतीने बनवतात तर ह्याच पद्धतीचं पीठ ठेवा तुम्ही. अगदी छान आणि मस्त खाण्यासाठी पोटभरीचा नाश्ता आहे, कुठलाही कुटाणा न करता अगदी पटकन बनवू शकतो. तर ह्या ठिकाणी गॅससाठी आपण तवा ठेवलेला आहे, जसे की नेहमी आपण डोश्यासाठी तवा वापरतो तोच घेतलेला आहे. थोडंसं तेल लावून घ्यायचे. आता तेल टाकल्यानंतर थोडंसं तवा छान गरम झाला की त्यावरती आपण पळीने असं पीठ टाकून देणार आहोत. पीठ आपल्याला आपल्या साईजनुसार आपल्याला कमी जास्त टाकायचं आहे. छोट्या पळीनं आपण ह्या ठिकाणी 2 पळ्या इतकं टाकून घेतलेलं आहे. सुरुवातीला फिरवते वेळेस आपल्याला मधून फिरवायला सुरुवात करायची आणि साईडला पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्या डोसा जो आहे तो थोडा मोठा मोठा करून घ्यायचा आहे. जसं नेहमी आपण डोसे करतो त्याच पद्धतीचा आहे, पण अगदी न बिघडणारा, परफेक्ट बनणारा. नवीन जरी कोणी बनवलं तर हा डोसा बिलकुल बिघडणार नाही. फर्स्ट टाईम बनवते परफेक्ट डोसा बनून तयार होतो. आता ह्या ठिकाणी डोसा टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं 1-2 मिनिटाकरता आपल्याला झाकण ठेवायचं, जे की आपण कच्चे तांदूळ आहेत, पीठ आपण फॉर्मेट करायला ठेवलेलं नाही, लगेच बनवलेलं आहे, त्यावरती आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे. आता 1-2 थेंब तेल टाकायचं आणि लगेच आपल्याला काय करते काढून घ्यायचं आहे. अगदी छान झटपट आपला हा डोसा तयार झाला आहे. पाहू शकता अलगद हा डोसा निघला जातो, बिलकुल चिकटत नाही, पटकन निघतो आणि खाण्यासाठी तयार होतो. जर तुम्हाला हा नाश्ता मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देण्यासाठी अगदी छान पर्याय आहे, नक्की ट्राय करा. कमी वेळामध्ये झटपट आणि फॉर्मेट करायची गरज नाही. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी सर्व डोसे जे आहेत ते पटकन बनवून घेते.
आता ह्या डोसेसोबत खाण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारची चटणी बनवू शकता। ह्या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेतलेली आहे। त्याचा व्हिडिओसुद्धा मी अगोदर अपलोड केलेला आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता। अगदी झटपट अशा आपल्या भरपूर चटण्यासुद्धा अपलोड झालेल्या आहेत। किंवा तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल। सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटेल वेट लॉससाठी अगदी छान पर्याय आहे। तुम्ही सकाळच्या नाश्त्यात जर असा डोसा नेहमी घेतलात 1-2 महिन्याकरता तर नक्कीच तुमचं वजन लवकर झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होते। कारण दुसरे जर तुम्ही हेल्दी पदार्थ खात गेलात तर लवकर वेट लॉस होण्याची शक्यता कमी असते। त्यामुळे नक्की हा तुम्ही डोसा ट्राय करा। आता ह्या ठिकाणी सर्व डोसे जे आहेत ते आपले बनवून झालेले आहेत। चला तर मी तर ह्या ठिकाणी आता पटापट डोसे सर्व काढून घेणार आहे, प्लेटमध्ये लावून घेणार आहे। आपण आणखीन भरपूर असे मुगाचे पदार्थ आपण अपलोड केले, ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता। हिवाळा स्पेशल आपल्या भरपूर अशा रेसिपी टाकण्यासाठी सुरुवात झालेली आहे। हेल्दी सीजन आहे, हेल्दी रेसिपी पहा आणि हेल्दी बनवून खायला सुरुवात करा। तर ह्या ठिकाणी डोसे बनवून झालेले आहेत, चटणीसुद्धा पाहताच तोंडाला पाणी सुटलं असेल, इतके छान चविष्ट असे हे डोसे बनवून तयार झालेत। लहानापासून मोठ्यापर्यंत वृद्धांसाठी सुद्धा अगदी छान, खाण्यासाठी हलके, पचण्यासाठी सोपे असे हे डोसे आहेत, नक्की ट्राय करा। सोबत खाण्यासाठी आपण ह्या ठिकाणी चटणी बनवून घेतली आहे। दही टाकून तुम्ही जर चटणी बनवता तर अगदी छान, खायला टेस्टला सुद्धा छान येईल। आता ह्या ठिकाणी मी टेस्ट करून तुम्ही बनवून एकदा नक्की टेस्ट करा व्हिडिओ।